नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, कोथिंबीर आणि गवार बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात कालपासून काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सोयाबीनची बाजारातील उपलब्धता कमी झालेली आहे. तर आयातीविषयी सरकारने ठोस निर्णय न घेतल्यामुळे उद्योगांना गरज भागवण्यासाठी भाव वाढवून सोयाबीनची खरेदी करावी लागते. यामुळे सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमधील सोयाबीनचा भाव 6,800 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय. पुढील काळातही सोयाबीनच्या बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. यामुळे सोयाबीनचा भाव टिकून राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाचा भाव काहीसा स्थिरावलाय. सीसीआयने मागील काही दिवसांपासून रुई विक्रीचा भाव कमी केलेला आहे. सरकारने आयात शुल्क काढल्यापासून सीसीआयने कापूस खंडाचा भाव 69,000 रुपयांपासून 62,000 रुपयांपर्यंत कमी केलाय. सरकीला उठाव असल्याने आणि भाव स्थिर असल्याने कच्च्या कापसाला बाजारात 8,400 ते 8,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव 76 सेंटवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव स्थिर आहे. देशात मात्र भावात काहीसे चढ-उतार सुरू आहेत. मात्र कापसाचा बाजार पुढील काळात स्थिरावू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कांदा भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावल्याचं दिसतंय. कांद्याची बाजारातील आवक काही प्रमाणात कमी झालेली आहे. तर दुसरीकडे नाफेड आणि एनसीसीएफ बाजारात कांदा खरेदी करत आहे. या खरेदीला अद्याप वेग आलेला नसला तरी बाजारात याचा सकारात्मक आधार दिसतोय. कांदा भाव मागील 2 दिवसात काहीसे वाढलेले आहेत. कांद्याचा सरासरी भाव राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये सध्या 1,300 ते 1,500 रुपयांच्या दरम्यान दिसतोय. पुढील काळात बाजारातील कांदा आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तसंच खरीपातील कांदा लागवडीवर पावसाचा कसा परिणाम होतो याचाही कांदा भावाला आधार मिळेल असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कोथिंबीरीची आवक कमी झालेली आहे. कोथिंबीर पिकाला वाढलेली उष्णता आणि पाणी टंचाईचा फटका बसतोय. तर दुसरीकडे कोथिंबीरीला उठाव चांगला मिळतोय. यामुळे कोथिंबीरीच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. सध्या बाजारात कोथिंबीरीला प्रति शेकडा 1,500 ते 1,700 रुपये भाव मिळतोय. तर प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 4,000 पर्यंत वेगवेगळ्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे कोथिंबीरीला भाव मिळतोय. पुढील काळात कोथिंबीरीची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोथिंबीरीचे भावही टिकून राहू शकतात असा अंदाज कोथिंबीर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून गवारीची आवक कमीच आहे. तर उठाव असल्याने गवारीचा भाव टिकून आहे. गवारीला मागील वर्षभर बऱ्यापैकी दर मिळाल्याचं शेतकरी सांगतायत. गवारीची लागवड सातत्याने कमीच राहिली. तसंच पिकाला पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला. याचा परिणाम बाजारातील अवकेवर झालाय. सध्या गवारीला प्रति क्विंटल सरासरी 4,000 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय. गवारीची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारीचा भावही टिकून राहू शकतो असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.